चॅनलमध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स अधिक क्लासची माहिती दिली जाईल. पहिल्यांदा मी इथे स्टँड जोडून घेतलेले आहे. मी इथे फॅब्रिक अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे. कपडा लावताना थोडी काळजी घ्यायची आहे. कपडा जास्त ताणला गेला की फाटण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने मी इथे कपडा फिक्स केलेला आहे. आपण धाग्याला सुरुवातीला गाठ देताना जशी साध्या धाग्याला गाठ देतो त्याच पद्धतीने साधी गाठ द्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की अशा पद्धतीने 3 वेळा एकाच ठिकाणी गाठ दिलेली आहे. दोन्ही बोटांच्या मधल्या बोटाला धागा गुंडाळून पुन्हा अंगठ्यामध्ये पकडून घ्यायचा आहे. हा धागा आपल्याला वरच्या बाजूने खेचून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने धागा अंगठ्यामध्ये पकडायचा आहे. धागा आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सुईला गुंडाळून घ्यायचा आहे आणि सुई वरती खेचून घ्यायची आहे. हे झाले आपले चेन स्टिच. आता येथे मी एंड नॉट दिलेले आहे. इथे मी डबल चेन स्टिच कशी द्यायची हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. आपण सिंगल चेन स्टिच जी लाईन दिलेली आहे त्याच्या अगदी जवळून आपल्याला अजून एक चेन स्टिच द्यायची आहे. अशा पद्धतीने आपली डबल चेन स्टिच दिसेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लाऊज डिझाईन बनवताना आपण जो बेस देतो त्यासाठी आपल्याला या डबल चेन स्टिचचा उपयोग होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये झिगझॅग चेन स्टिच आणि शेप्स घेतले जातील तेव्हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय बाय.